शुद्ध प्राणवायूसाठी वृक्षांची जोपासना करा. वृक्ष लागवड करताना राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराजांचे प्रतिपादन. बाबा सोनापीर दर्गा परिसरात मियावाकी वृक्षांची लागवड. दर्गा परिसरात अटल आनंदवन घनवन वृक्ष लागवड प्रकल्पाचा राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या हस्ते शुभारंभ. माहूर शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात असलेल्या जागेत सामाजिक वनीकरण विभाग नांदेडच्या वतीने अटल आनंदवन घनवन प्रकल्प योजनेअंतर्गत 30,000 झाडे लावण्याच्या प्रकल्पाची श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश, राज्याचे स्वच्छता दूत, ब्रँड अँबॅसेडर राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते दिनांक 13 रोजी वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या किनवट कार्यालयाकडून 2.5 एकरमध्ये टप्प्याटप्प्याने 30,000 वृक्षांची लागवड होणार आहे. 12,000 वृक्ष लागवडीची सुरुवात माहूर शहरात बाबा सोनापीर दर्गा परिसरात अटल आनंदवन घनवन योजनेअंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचा पहिला प्रकल्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सामाजिक वनीकरणाचे उपवन संरक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासह सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी S.H. संघई, सोनापीर बाबा दर्गाचे मुतवल्ली मुजावर बाबर, अहमद फकीर, मोहम्मद वनपाल, मापी सूर्यवंशी, पत्रकार विजय आमले, वनपाल S.B. दासरवाड, पत्रकार वसंतराव कपाटे, ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर, पत्रकार मनोज कीर्तने, श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, पत्रकार राज ठाकूर, इलियास बावणी, सय्यद किरमाणी, नवराष्ट्र माझाचे प्रतिनिधी अंबादास मुकटे, गोपाल चव्हाण यांच्यासह वनरक्षक S.D. खामकर, सारिका माहुरे, गीते मॅडम, विशाल डोईफोडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराजांनी कोरोना काळात लाखो लोकांना प्राणवायू देत वृक्षांनी वाचविल्याचे सांगत, वृक्षापासून मिळणारे ऑक्सिजन हे पुढील काळात येणाऱ्या संकटापासून वाचवणारे असल्याने प्रत्येक घरात नागरिकांनी वृक्षांची जोपासना करावी असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक S.D. खामकर यांनी केले. आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी S.H. संघई यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी अंबादास मुकटे, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.